नमस्कार. आज 7 ऑगस्ट 2026. मागील व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की 1 ऑगस्टपासून 6 ऑगस्टपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. त्याप्रमाणे तो झालेला आहे आणि 7 ऑगस्ट तुरळक पावसाची शक्यता सांगितली होती. 8, 9, 10ला उघडीप राहील. म्हणजे आजपासून तर 10 तारखेपर्यंत राज्यातला पावसाचा जोर हा कमी झालेला आहे. ऊन पण पडणार आहे, ढगाळ वातावरण आहे, वाऱ्यांचा वेग पण वाढणार आहे आणि काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाची सुद्धा शक्यता आहे. आता सध्या या 4 दिवसामध्ये आपल्या शेतीची कामे चालणार आहे. फवारणी ज्यांना करायची असेल त्यांनीसुद्धा फवारणी करायची आहे आणि या 4 दिवसात फवारणी करत असताना सुद्धा ढगांचा जमाव बघून आपल्याला फवारणीसुद्धा थांबवून घ्यायची. जिथे-जिथे ढगांचा जमाव वाटेल तिथे फवारणी थांबवायची आहे. आणि या 4 दिवसातसुद्धा काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या भागांना काही ठिकाणी पावसाची शक्यता राहणार असल्यामुळे त्या शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यायची आणि उर्वरित राज्यामध्ये तुरळक पावसाची शक्यता कायम आहे. याचीसुद्धा शेतकरी नोंद घ्या. म्हणजे जिल्ह्यात 1-2-3, 1-2-3 ठिकाणी पाऊस पडेल. जास्त पडणार नाही. तोही हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. जास्त पावसाची शक्यता सध्या नाही. आणि त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये 11 तारखेपासून 14 तारखेच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे काही भागांना. त्यामुळे नागपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव यांच्या काही भागांना पावसाची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यात तुरळक पावसाची शक्यता 11 ते 14च्या दरम्यान राहणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या घाटमाथ्यांवर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता 11 ते 14च्या दरम्यान आहे आणि उर्वरित राज्यात तुरळक पावसाची शक्यता तेव्हासुद्धा राहणार आहे. याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या. आणि कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वतरांगांना मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा कायमस्वरूपी राहण्याची शक्यता दिसते. जास्त मोठा पाऊस सध्या तिकडे मुसळधार पाऊस सध्या तर दिसत नाही, पण हलका मध्यम कोकण किनारपट्टीला पाऊस चालू राहण्याची शक्यता कायम आहे.